नमस्कार, रुपालीज किचन अँड ब्लॉग या चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत। आणि आपण गौरी गणपती स्पेशल फराळ बनवत आहोत, तर त्यामधली रव्याची करंजी आज आपण बघणार आहोत। तर त्यासाठी 2 वाटी मैदा, हा मैदा वजनी प्रमाण म्हटलं तर 350 ग्राम आहे। बारीक रवा 1 वाटी, वजनी प्रमाण 150 ग्राम आहे। आणि इथे 4 चमचे साजूक तूप घेतले आणि चवीनुसार मीठ। तर ही करंजीची करंजी आपल्याला 3 स्टेप मध्ये करावी लागते। तर ही पहिली स्टेप आहे। तर हे पीठ आपण अगोदर मळून घेऊयात आणि नंतर मग सारण करायला घेऊया। अगोदर आपण तुपाचं मोहन करणार आहोत। तूप गरम करायचं, कडकडीत मोहन बनवून घ्यायचं। तर हे बघा, मी इथं 4 चमचे तूप घालते आणि एकदम कडकडीत असं गरम करून घेणार आहोत। आणि आता एका ताटात 2 वाटी मैदा आणि 1 वाटी रवा छान मिक्स करून घेऊयात। मैदा, रवा आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आणि मग मिक्स करून घेऊया। ही करंजी एकदम खुसखुशीत होते। आणि इकडे बघा, तेलाचं मोहन सुद्धा आपलं गरम झालेलं आहे। आता ते मोहन मी या पिठामध्ये घालून घेते। तर हे बघा, तुम्ही बघू शकता। आणि आपण याला आता चमच्याने अगोदर मिक्स करायचं, कारण तूप गरम आहे तर त्यामुळे हाताला पोळू शकतं, म्हणून अगोदर थोडं चमच्याने मिक्स करा। आणि नंतर थोडंसं कोमट झाल्यानंतर हे मोहन आपल्या पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचंय। तर हे छान असं पिठाला चोळून घ्यायचं, सगळ्या पिठाला लागलं पाहिजे। तर हे बघा, अशा पद्धतीने आपलं पीठ तयार झालेलं आहे। आणि आता हे मळून घेऊया। पीठ थोडंसं घट्टच ठेवायचं, करंजीसाठी आपल्याला थोडंसं पीठ घट्ट लागतं, पोळी एवढं पातळ नको, नाहीतर मग आपल्याला करंजी व्यवस्थित भरता येणार नाही। आणि हे बघा, असं पीठ मळलंय मी, तुम्ही बघू शकताय। आणि यामध्ये थोडासा रवा आहे, तर आपण याला 2 ते 3 तास भिजत ठेवलं का मग तो रवा सुद्धा मस्त फुलतो आणि त्यामुळे पीठ घट्ट होतं आणखीनच। आणि आता हे पीठ आपण 2 ते 2.5 तास कमीत कमी असंच झाकून ठेवायचंय। आणि आपण आता दुसरी स्टेप करायला घेऊयात। आपण या करंजीचं सारण बनवायला घेऊया। तर इथे मी अर्धा किलो रवा घेतलाय। या वाटीने रवा माझा 2 वाटी आहे आणि वजनी प्रमाण अर्धा किलो, तर अर्धा किलो साखर। आणि इथं 2 वाटी मी सुकं खोबरं घेतलंय किसलेलं, आणि विलायची आहे आणि काही ड्रायफ्रुट्स घेतलेत। ड्रायफ्रुट्स ऑप्शनल आहे, तुम्ही घ्यायचे असेल तर घ्या, नाही घेतले तरी चालेल। आणि 1 चमचा खसखस घेतली आहे। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण साखर वाटून घेणार आहोत। आणि ही साखर वाटतानाच आपण यामध्ये ही वेलचीचे दाणे सुद्धा घालणार आहोत, जेणेकरून हे साखरेसोबत छान वाटले जातील। आपली साखर वाटून तयार आहे। आता मी एक कढई गरम करायला ठेवली आहे। तर यामध्ये मी घालते 1-2 चमचे साजूक तूप। तूप छान गरम झालेले। आता यामध्ये आपण रवा घालून घेऊयात आणि मीडियम फ्लेमवर लालसर रवा छान असा खमंग भाजून घ्यायचा आहे। तर हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला रवा छान असा भाजून घ्यायचा आहे। मीडियम फ्लेमवर जर लालसर रवा भाजला तर तो खूप खमंग भाजला जातो आणि एकसारखा रंग सुद्धा येतो, कुठे करपत नाही किंवा कच्चा सुद्धा राहत नाही। तर अशा पद्धतीने आपल्याला छान असं मिक्स करत
रवा भाजून घ्यायचा आहे। आणि आपल्या चॅनलवर अशाच नवीन नवीन रेसिपी येत राहणार आहेत। आणि गौरी गणपती झाल्यानंतर आपण केकच्या सिरीजला सुद्धा सुरुवात करणार आहोत, त्यामुळे चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि लाईक पण करत चला। आता यामध्ये मी सुकं खोबरं घालते, ड्राय फ्रूट्स, आणि हे सुकं खोबरं घातल्यानंतर एक मीडियम फ्लेम करून आपल्याला 1-2 मिनिटं बस भाजून घ्यायचे। जास्त भाजायचं नाही, कारण आपलं खोबरं करपू शकतं आणि जर खोबरं करपलं तर त्याची टेस्ट चांगली नाही लागणार। तर हे बघा, हे छान असं मिक्स झालेलं आहे आणि 2 मिनिटांनंतर आपण हे एका ताटात काढून घेऊया। रंग सुद्धा छान आलाय आणि सुगंध सुद्धा खूप मस्त सुटलेला आहे याचा। तुम्ही बघू शकता। आणि आता आपण हे एका ताटात काढून घेऊया। आणि कढईमध्ये आपण आता 1 चमचा खसखस घालून ही खसखस सुद्धा मीडियम फ्लेमवर किंवा मंद आचेवरच भाजून घ्यायची 1-2 मिनिटभर, जास्त नाही भाजायची। आणि ही खसखस सुद्धा यामध्ये मिक्स करायची आहे। आणि आता आपण दळलेली साखर या रव्यामध्ये मिक्स करून घेऊया। आणि जे आपण अर्धा किलो पीठ मळलंय ना, तर त्यासाठी हे एवढं सारण परफेक्ट आहे। आणि हे पूर्ण सारण आपल्याला तेवढ्या पिठासाठी लागणार आहे, त्यामुळे मेजरमेंट एकदम बरोबर आहे। या मेजरमेंटनं जर केलं तर तुमची रेसिपी फसणार नाही। आणि आता हे थंड होतंय आणि आपलं पीठ सुद्धा तयार झालेलं आहे। इथे 2.5 ते 3 तास झालेले आहेत। आता एकदा परत हे थोडंसं मळून घेऊया। आणि याचे मी समान हिस्से किंवा गोळे बनवून घेते, म्हणजे आपल्याला लाटी बनवायला किंवा पारी बनवायला इझी जाईल। तर हे बघा, मी असे याचे 4 गोळे बनवून घेतलेले आहेत। आणि आता आपण याच्या लाट्या करून घेऊया। तर एका पोळपाटावर असा रोल करून मग आपण याच्या लाटी कट करून घेणार आहोत। तर हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला जास्त मोठ्या पण नाही काटायच्या आणि जास्त छोट्या पण नाही, मीडियम आकाराच्या आपल्याला लाट्या बनवून घ्यायच्यात। आणि ही लाटी बनवल्यानंतर आपल्याला उघडी ठेवायची नाही, एका पातेल्यात किंवा डब्यात टाकून हे बघा अशा पद्धतीने गोल करायची आणि थोडीशी प्रेस करून मी एका पातेल्यात ठेवते। तुम्ही पातेल्यात ठेवा किंवा डब्यात ठेवा, पण हे लाटी आपल्याला झाल्यानंतर झाकून ठेवायच्या, जेणेकरून लाटी आपली सुकणार नाही। आणि जर सुकली तर परत आपल्याला लाटायला त्रास करेल आणि मग ते फाटायची पण शक्यता असते। तर हे बघा, आपल्याला लगेचच झाकून ठेवायचं आहे। मी आता सगळ्या लाट्या अशा बनवून घेते। हे बघा, एवढ्या आपल्या लाट्या तयार झालेल्या आहेत। आता मी तुम्हाला करंजी बनवून दाखवते। तर आपल्याला ही अशी लाटी लाटून घ्यायची आणि एकदम पातळ लाटायची, जाड ठेवायची नाही। तर तुम्ही बघू शकता, एकदम गोल गरगरीत आणि खूप इझी जाते लाटायला सुद्धा, चिटकत नाही। आपल्याला मैदा लावायची किंवा तेल लावायची सुद्धा गरज पडत नाही। आणि हा करंजाचा साचा आहे, तर याच्यावरती ही लाटी आपल्याला अशी ठेवायची आणि साचा आपल्याला बोटाने थोडासा दोन्ही साइडनं आदर करून घ्यायचा आहे।
आणि मग आपण यामध्ये 2 चमचे सारण भरणार आहोत। सारण भरण्यासाठी कंजूसी नाही करायची। तर हे बघा, छान असं सारण जर भरलं तर करंजी खायला सुद्धा छान लागते। आणि नंतर असं प्रेस करून हे एक्स्ट्राचं जे पीठ वरती आलेलं आहे ते आपल्याला असं बोटाच्या साहाय्याने काढून घ्यायचे आणि नंतर ते पीठ आपल्याला पुढील करंजीमध्ये यूज करायचे। तर ही बघा, आपली पहिली करंजी तयार झाली आहे। किती सुंदर दिसते आणि ही आपण एका ताटात काढून घेऊया। किती छान दिसते आणि ह्या अशाच करंज्या आपण बनवून घेणार आहोत। मी आणखी एक करंजी बनवली आहे आणि आता मी बाकीच्या करंज्या सुद्धा अशाच बनवून घेते। आणि तेल गरम करायला ठेवले। इथं करंज्या सुद्धा तयार झालेल्या आहेत। आता आपण त्या तळायला घेऊया। तेल गरम झालेलं आहे, तर ते चेक करूया आपण एकदा व्यवस्थित गरम झालं आहे की नाही। तर छोटी पिठाची गोळी यामध्ये सोडून बघूयात। जर ती लगेच वर आली तर समजून जा की आपलं तेल गरम झाले। तर हे बघा, तुम्ही बघू शकताय। तर आपण आता करंजी तळायला घेऊया। तर अशा पद्धतीने आपण एक एक करंजी तेलात सोडणार आहोत। आणि आता हलक्या हाताने आपल्याला पलटवून घ्यायचे आणि हलक्या लालसर रंगावर या करंज्या मीडियम फ्लेमवर तळून घ्यायच्या, म्हणजे एकदम सुंदर रंग येईल आणि खरपूस भाजल्या सुद्धा जातील। तर हे बघा, अशा पलटवून घ्यायच्या आपल्याला आणि दोन्ही साइडनं थोडे लालसर रंगावरती छान अशा भाजून घ्यायच्यात। नवीन शिकणाऱ्यांना सुद्धा पहिल्या प्रयत्नामध्ये कुठलीही रेसिपी सांगितलेली येणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला आणि ट्राय करत चला, कारण तुमची रेसिपी फसणार नाही याची गॅरंटी माझी। तर हे बघा, ह्या अशा करंज्या मी लालसर रंगावर थोड्याशा तळून घेतल्यात आणि किती मस्त टम्म फुगलेल्या आहेत, तुम्ही बघू शकताय। तर मी बाकीच्या करंज्या सुद्धा अशाच तळून घेते। एक वेळेस तुम्ही 4-5 जेवढ्या तेलात बसतील तेवढ्या करंज्या सोडू शकता। आणि हे बघा, आपल्या इथं करंज्या तळून तयार झालेल्या आहेत आणि मी तुम्हाला एक करंजी फोडून दाखवते। एकदम खुसखुशीत झाली आहे आणि मधला टेक्स्चर सुद्धा तुम्ही बघू शकता। सारण सुद्धा व्यवस्थित भरलं गेलेलं आहे आणि जेवढं सारण आपण बनवलं होतं तेवढं या करंज्यामध्ये लागलेलं आहे। तर या करंज्या आपल्या तयार आहेत। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला लाईक